कॉन्फिडंट असेल तर तुम्हाला बोलण्याचा एक त्याचा पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे. जर शक्य असेल तर महाराजांना पण संधी द्या असतील तर. आणि दुसरी गोष्ट, हा बोला ना. तुम्ही मीरा मॅडमला घ्या. मीराताई तर दिसतात. मीराताई काय करा, जस्ट सुरुवात करा तुम्ही तुमचा माईक हे करून आणि 1 बाय 1 कॉल करा, कारण त्या आलेल्या ज्या मैत्रिणी असतील त्या. नमस्कार सर्वांना. नमस्कार ताई, बोला. आरसीएम एक खूप छान आपल्याला एक अनफॉर्च्युनेटली मिळालेली आहे, तर त्यामध्ये आपण संधीचं सोनं करू शकतो. आपला जो आरोग्यावर जो खर्च होतो, डॉक्टर लोकांना आपण तोंडा मागितलं जे शस्त्रक्रिया असतील, अजून काही असेल, असं कुठलंच घर नाहीये का त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये आजार पण नाहीये. तर आपण आरसीएम मधून मी माझं सांगते थोडंसं. मला मनीषा मॅडम कडून आरसीएम अभियान मिळालंय. तर मला तेव्हा मणक्याचा त्रास होता, तर त्यांनी सांगितलंय तुम्ही हेल्थ गार्डचं ऑइल वापरा आणि न्यूट्रिशन वापरा. तर मी तेव्हापासून न्यूट्रिशन घेते, न्यूट्रिचार्ज वुमन आणि हेल्थ गार्डचं राईस ब्रँड ऑइल तेल वापरते. तर मला जो मणक्याचा त्रास होता, माझ्या 4था आणि 5वा 2 मणके झिजली झालेली होती त्याची, तर मी नेहमी मुरादी डॉक्टरांकडे नेहमी माझा दवाखाना असायचा. तर मला महिन्याला 1,000ची मेडिसिन लागायची. तर माझा जो खर्च होत होता तो पूर्णपणे मी आरसीएम अभियानात आल्यामुळे ना माझा पूर्ण आरोग्यावरचा खर्च कमी झालाय. आणि माझ्या घरामध्ये जो बाहेर पैसा मार्केटमध्ये वेस्ट जात होता, तर त्याची पण बचत झाली. तर आरसीएम मधून मध्ये आल्यामुळे ना खूप खूप म्हणजे खूप सारे फायदे आहेत. हेल्थ असेल, पुन्हा आपले नाही का मनी प्रॉब्लेम असतील, ते पण आपल्याला याच्यामधून नाही का म्हणजे एक आपल्याला घर बसल्या जॉब करण्याची संधी मिळते आरसीएम मधून. तर आपण अशा बऱ्याचशा ज्या महिला आहेत घरी, तर त्या घर बसल्या करू शकतात. आपलं घर पण सांभाळू शकत्या, आपल्या शेतीमध्ये पण काही काम असेल ते पण करू शकत्या आणि प्लस आरसीएम पण करू शकत्या. तर आपल्याला इथं नाही का म्हणजे वेगळं काही करायचं नाही, फक्त डिसिजन घ्यायचा आहे, दुकान चेंज करायचं आहे, त्याच्यातूनच आपल्याला जॉब भेटणार आहे. तर आपण नाही का एका म्हणजे एक महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. तर असं प्रत्येक घरातली प्रत्येक महिला ही करू शकते आरसीएम मध्ये. आणि भविष्यामध्ये 2030 पर्यंत आरसीएम म्हणजे खूप असं फोकसला येणार आहे, तर प्रत्येक जण म्हणणार आहे का लाईन लावणार आहे का आम्हाला आरसीएम मध्ये घ्या म्हणून. आज आपण त्यांच्या दारात आहे का तुम्ही आरसीएम करा म्हणतोय, पण भविष्यामध्ये असं होणार आहे, एक दिवस असं येईल का बरेच लोक आपल्याकडे डॉक्युमेंट्स देतील आणि म्हणतील तुम्ही आरसीएम मध्ये आम्हाला घ्या म्हणून. चालेल सर, इथं धन्यवाद. सपोर्ट मिळतो का ताई? या सिस्टम मध्ये सपोर्ट मिळतो का? काम करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट मिळतो का या सिस्टम मध्ये? सपोर्ट तर नाही मिळत, पण प्रयत्न ही यशाची पहिली पायरी सर. ट्राय बट डोंट ट्राय. आपण जर प्रयत्न करीत राहिलो. तो माझा प्रश्न परत एकदा ऐका. सिनियर कडून सपोर्ट मिळतो का? ठीक आहे, घरातून लगेच सपोर्ट नाही मिळत, पण सिनियर लोकांकडून सपोर्ट मिळतो का? मिळतो सर. सिनियर लोक ना म्हणजे नाही का आपल्याला फ्री मध्ये एज्युकेशन दिलं जातं. सगळे आपल्याला मोटिवेट करतात का ताई तुम्ही हे करा, हे असं करा. आणि त्याच्यासाठी सर मी एक सांगेन, सकाळी 6:30 वाजता गुरुकुल असतं 6:30 ते 7:30. आणि आपल्या न्यूट्रिशनचं झालं, प्रोडक्टचं झालं, अशा म्हणजे नाही का मीटिंग पण असतात नेहमी झूमच्या. तर आपण नाही का टीसी सर नेहमी टीसी सर चालं तर नागर सर नेहमी म्हणतात का ज्याची टीम झूम वर त्याचा बिझनेस बूम वर. तर हे खरंच खरं आहे. म्हणजे मोटिवेट होण्यासाठी आपल्याला एकमेकाच्या सानिध्यात राहावं लागेल आणि झूमला कंटिन्यू मीटिंगा घ्याव्या लागतील. तर याच्यात म्हणजे बरेचसे आता महिला सशक्तीकरणाचा विषय आला, तर महिलांसाठी किसोन हे एक असं ब्रँड काढलंय त्यांनी जे महिलांनी म्हणजे खूप काही नाही का सहन करावं लागलं. जर आपण म्हटलं ना तर एक आजार आहे तो कॅन्सर म्हणून. तर बऱ्याचशा महिलांनी ते फेस केलेलं आहे. तर त्यांनी हे म्हणजे महिलांसाठी टीसी सरांना मी खरंच म्हणजे नाही का खूप खूप धन्यवाद करेन का त्यांनी महिलांसाठी एकदम असं प्रियांका मॅडमनी म्हणजे असं नाही का
म्हणजे त्यांचे पूर्ण म्हणजे की भावना विचार त्यांना नाही का म्हणजे किती त्रास किती प्रॉब्लेम मधून जावं लागतं तर ते कसं फेस करतात महिला तर त्याच्यासाठी त्यांनी ते किसोल हे एक ब्रँड आणलंय आणि त्याच्यात खूप सगळे प्रोडक्ट हे का मार्केटमध्ये ते केमिकल आहे म्हणजे आरोग्यासाठी घातक आहे तर आपण हे आरसीएमचे प्रोडक्ट मध्ये किसोलचे प्रोडक्ट प्रत्येक महिलेने ते वापरायला पाहिजे असं मी म्हणन. येस येस. धन्यवाद. थँक्यू छान थँक्यू. छान छान घ्या जरी ते आले असले त्यांना कावेरीचा एक कम्फर्टेबल आहात का? कावेरी विखे नावानं नाव दिसतंय. कावेरीताई हो, हो. बोला ताई बोला. जय आरसीएम बोला ताई बोला. सगळ्यांना जय आरसीएम हे खूप प्रोडक्ट आहे त्याचे प्रोडक्ट खूप छान आहे खूप छान रिझल्ट आहे त्याचा आणि आता मी पण वापरायला सुरुवात केली बरेचसे प्रोडक्ट वापरू राहिले घरात पण ते हेल्गार्ड ते सगळं वापरते सांगितल्याप्रमाणे जसं सिनियरने सांगितलं त्याप्रमाणे सगळं आहे त्याचा रिझल्ट अजून बरेच आणायचं चालू आहे वापरायचं काम चालू आहे. तुम्ही महिलांसाठी काय संदेश देऊ शकता ताई? महिलांसाठी हेच महिलांनी स्वतःच्या सक्षमीकरणासाठी काम केलं पाहिजे आरसीएम मध्ये जॉईन झालं पाहिजे आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे महिलांची होती आणि तुम्ही प्रॉपर मूळ कुठल्या? मी वाळकी वाळकी शिर्डी वाळकी वाळकी नगरच्या शेजारी पण आहे वाळकी की वाकडी? सर राहता तालुका आहे नाही शिर्डी राहता तालुका वाकडी आहे ते मला वाटतं ना गावाचं नाव? शिर्डी जवळ. बरं बरं ठीक आहे असं हरकत नाही. बघा मित्रांनो एक दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे फिजिकल किंवा डिजिटल एक हँडराईज करू शकता नार साहेबांना किती लोकांनी पूर्वी ऐकलं होतं मीटिंग मध्ये ऐकलं होतं मीटिंग बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे सर. पांडव साहेबांनी ऐकलं. आज बघा जसं आपण म्हणतो ना गुरुदेव और गुरुमाता साथ में है. हा दोघं पण आहे. योगायोग बघा आज दोघांचे दर्शन झाले आणि मला त्यात दिसत आहेत किती लोकांना वाटतंय खरोखर कारण मी ऐकलंय मी तर फार उत्सुक असतो पुण्याला गेलो तर मी काम कमी त्यांच्याशी गप्पा मारतो जास्त खूप नॉलेज आहे तर योगायोग बघा आज नार मॅडम पण आहेत की ज्या प्रॉपर ज्याला मी असं म्हणेल फार क्लोज जवळ आहे त्यांची एक कन्या नगर शहरात आहे आजच माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी तर योगायोग कम्फर्टेबल असेल मॅडम प्लीज जास्त वेळ न घेता मग मी काय करणार कारण वेळ मिळेल तेवढा प्लीज नार मॅडम. न्यूट्रिशन वुमनची खूप चांगली माहिती आहे यांच्याकडे आणि अनुभव पण तगडे आहेत. तिला 2 मिनिटं मी तनपुरे मॅडमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्या जन्मजात मनाने तयार होत्या आणि योगायोगाने तनाने तयार होण्यासाठी तनपुरे कुटुंबात आल्या. यस यस. त्यामुळं त्यांचं खरंच मनापासून कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा. आता माझ्याबद्दल हे जे तुम्ही तनपुरे जे म्हटलं ना सर तर आमच्या तिथे ना माहेरी माझ्या तनपुरे आडनाव होतं आणि मला ते तनपुरे आडनाव खूप आवडायचं सूर्यवंशी आणि तनपुरे आडनाव तर माझ्या मनामध्ये अशी एकदा इच्छा आली होती की माझं लग्न आहे ना तनपुरे कुटुंबात नाही तर सूर्यवंशी कुटुंबात व्हायला पाहिजे तर ती पण एक देवाने माझी इच्छा पूर्ण केली. योगायोग बर आता मी मागचं सेशन घेतलं त्यावेळेस सांगितलं होतं की असं असं ग्रोथ करायचं अमकं तमकं सगळं त्याला सगळी साथ आमच्या गृहमंत्र्याची जास्तीत जास्त जवळपास 99% यांची साथ असल्यामुळे ते होऊ शकलं. बोला आता
नमस्ते. जय आसिया. बोलायचं म्हणजे आता निम्म सरांनी माझ्याबद्दल सांगितलं आणि मी आता 2 शब्द म्हणजे काय बोलू हेच मला समजायचं आहे नाही. कारण का गेले 14 वर्ष म्हणजे मी ह्याच्यात मी दुकान बदललं नाही. दुकानात कुणी दुसरं मटेरियल आणलं किंवा एखादा डिस्ट्रीब्युटर आला की हे आमचं मटेरियल ठेवा, तर मी म्हणते तुम्ही फक्त दाखवा, पण मी काय दुसरं मटेरियल तुमच्याकडनं घेऊ शकत नाही, कारण की मी एक करते दुसरीकडे माझी नजरच जात नाही, असा माझा हेतू आहे. आणि उमेन ही टॅबलेट मी म्हणजे गेले 10 ते 12 वर्ष झाले मी कंटिन्यू घेते. मी एका पायाने अपंग आहे, पण मला वाटत नाही की मी अपंग आहे किंवा काय मी कुठं कमी आहे. कमीची बाजू मी म्हणजे जशी काय जीवनात न पुसूनच टाकल्यासारखी. मी श्रेष्ठ आहे, माझ्याकडनं सगळं होईल अशीच भावना ठेवून मी पुढच्याला सांगत असते की तुम्ही जर मनात कुठं डाऊट असेल तर हे कुठलंच काही करू नका, असा म्हणजे हेतू देऊन पुढच्याला मटेरियल घ्या म्हणते की किंवा बळजबरी कुठलीच करत नाही. तर हे पुढे चालण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि जास्त काही बोलण्यात म्हणजे हेच नाहीये, सगळं आता बघा, मनावर आहे. आता यांची खासियत बघा, यांना ज्यांनी आधी पाहिलं आधी ज्यांनी पाहिलं त्या आता विचारायला लागले की तुम्ही कुठल्या पार्लर मध्ये जाता, आम्हाला त्या पार्लरचं नाव सांगा. त्यामुळे सगळे लेडीज जे आहेत कस्टमर वगैरे सगळ्यांनी ते वापरायला सुरुवात केली आहे. वुमेन म्हणा, लेडीज किसोलचे प्रोडक्ट वगैरे यांनी प्रोत्साहन किंवा एक आरसा तयार केला आधी आणि मग हे पुढे चालू ठेवलं. बाकीच्यांनाही संधी मिळावी. आम्ही आमचं 2 शब्द संपवतो. थँक्यू मॅडम. धन्यवाद धन्यवाद शिंदे सर, एक सेकंद. धन्यवाद दोघांचे बी. या आपल्या टीम मधले दोघंही सिनियर पर्सन आहेत आणि ह्या गुरुमाता आणि यांचा आशीर्वाद आपल्या टीम मध्ये सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू सर. राहणार नाना, त्यामुळं तर आम्ही शिंदे सरांना, आमचे गाववाले पण आहेत ते, आणि शिंदे सरांच्या फोनवर नुसतं मी हे काम चालू केलेलं. विचारा, यस समक्ष भेट आमची 1 वर्षानंतर झाली. यस 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 यस. ओके. बघा जसं मॅडम म्हटल्या जास्त काही बोलत नाही, फक्त काय करतात त्या एंट्री झालेल्या माणसाला 200 वरून 2000च्या प्रोडक्ट वर घेऊन जातात, एवढं मात्र नक्की करतात त्या. कारण त्यांची 100% घेऊन जातात, खूप नॉलेज आहे त्यांच्याकडे. नेक्स्ट बघा, महिला मला मिळालेलं आहे, आलेल्या कस्टमर कडनंच मला हे सगळं नॉलेज मिळालं. येणारे कस्टमरच सांगते याच्यामुळे हे होतंय ते होतंय. त्याला थोडस आपण रूप चांगलं दिलं की बाबा त्यांनी चांगलं सांगितलं तर त्याचं थोडस ऐकायला पाहिजे. हा हेतू असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. माझा अनुभव सांगतो, ही ज्या समोर जसं येईल ना त्याच्या मनात काय हे बरोबर ओळखते आणि तो माणूस म्हणतो अरे बरं झालं मी मागच्या वेळेस विसरलो तर ते प्रॉडक्ट घ्यायचं द्या. हे खरंच मी खूप वेळा अनुभवलंय. आणि शिंदे सर आणि देशमुख सर आले होते, इथं बसले होते, त्यावेळेस त्यांना पण जाणवलं असेल की काय. त्यामुळे ते म्हणतात की मी वेळ बाकीचे काम सोडून इथं जास्त देतो. अहो, मी मार्केटिंग वाला असून काहीही प्रोडक्ट आता पुण्याहून इकडे आणायची मानसिकता नसताना किती रुपयाची घेऊन आलो हे मला चांगलं लक्षात आहे ना. सुरुवात माझ्यापासूनच झाली होती. असं मॅडम, आज बघा योगायोग काय आहे. आज त्याला काय म्हणू, दुग्ध सरकार योग असं म्हणता येईल. एक सेठजी पुनासे, एक सेठजी भाळवणीचे. आज योगायोग कविता वहिनी पण आहेत, खरंच खूप कॉपरेट करतायत फॅमिलीला. आणि मी तसं राज शेट यांना बिलवाडा व्हिजिट त्यांनी पूर्वी पण केली होती, पण आता ज्यावेळेस केली तर त्यावेळेस ती जी मजा आली ती वेगळीच होती. फॅमिलीतून घरातून कॉपरेशन असणं फार गरजेचं आहे बघा मित्रांनो. कारण हे मी स्वतः पण अनुभवतोय की जोपर्यंत कॉपरेशन होत नाही तोपर्यंत काम करायला मुश्किल होते, परंतु एकदा जर का कॉपरेशन झालं तर खूप चांगल्या पद्धतीने होतं. अशाच आहेत. आणि ज्याला मी असं म्हणल की त्यांच्याकडे जे असं स्किल आहे की स्मित भाषी, कधी पहा एनी टाइम स्माइल असतं. आणि बघा हसता हुआ चेहरा बहुत कुछ काम कर जाता है, अशी खरंच खासियत आहे. तर नेक्स्ट आपल्याकडे बघा मॅडम आहेत. त्याला मी तर नेहमी फर्स्ट टाइमच मॅडम होते, कारण रिलेशन असं झालेलं आहे फॅमिली करताना. कविताताई नरवडे प्लीज 1 मिनिट. यांना पण खूप मोठा अनुभव आहे.
व्यावसायिक क्षेत्रातला. तुम्हाला प्रोडक्ट चांगले कोणते वाटतात, कशावर फोकस चालू आहे, कशा पद्धतीने ग्रोथ चालू आहे? कारण यांचा बिझनेस गेली एक जवळपास माझ्या माहितीनुसार 1 वर्ष असेल कंटिन्यू ग्रोथ मध्ये चाललाय. हॅलो, आवाज येतोय का? येतोय बोला. हा, जे आरसीएम जय आरसी बोला. आरसीएमचे प्रॉडक्ट आम्ही 11 वर्षापासून वापरतोय. आरसीएमचे प्रॉडक्ट खूप छान आहेत, त्याला शब्दच नाहीत सांगण्यासाठी. आणि ते आम्ही स्वतः वापरतो आणि इतरांनाही वापरायला देतो. आणि बाकी आता जास्त सांगण्यासारखं काय नाही, तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे प्रॉडक्ट कसे आहेत काय, त्याबद्दल तर काही जादा सांगण्याची हे नाही आहे. बाकी काय नाही, मग बोलायला मला थोडं चान्स दिलाय. असं सांगावं असं वाटतं, खरंच खूप कष्टातून, खूप एवढ्या मेहनतीतून योगायोग आहे शेट्टी आणि यांनी कविताताईंनी यांनी काय केलंय, दोन्ही मुली डॉक्टर केल्यात. बघा सोपी गोष्ट नाही, डॉक्टर म्हणलं तरी माणूस तणकण असा सरळ उभा राहतो. कारण डॉक्टर ही गोष्ट बोलायला सोपी वाटते, पण प्रॅक्टिकल जी व्यक्ती करते, एवढ्या कष्टातून मेहनतून जी करते त्यांनाच करते. योगायोग त्या आज नसतील, पण नेक्स्ट कधी ना कधीतरी आपण त्यांचं पण एक सेशन घेऊ. ज्या डॉक्टर आता सध्या प्रॅक्टिस करतायत, नेक्स्ट आणखी ज्या आहेत त्या पण करतायत. तर योगायोग असं आहे की आपली खूप चांगली सुंदर फॅमिली, आपल्याला काय करता येईल, आपला उद्देश जो आहे, पण त्या ग्रुपला जसं नाव दिले टीम महाराष्ट्र. टीम महाराष्ट्र ही पूर्ण भारतात कशी जाईल, जास्तीत जास्त पॉइंट वर कशी आपली टीम सेट होईल, याचा आपला खूप चांगला प्रयत्न चालू आहे. जसं मी पंजाब मध्ये गेलो तर पंजाब 100% पंजाबची टीम आपल्या याच्यामध्ये ऍड होईल, हे 100% गॅरंटी आहे. कारण काय माहितीये का की प्रत्येक कामाची एक चिकाटी असते, आणि चिकाटी काय असते हे मला वाटतं नार साहेबांपेक्षा जास्त कोणी क्लिअर सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट संयम काय असतो, संयम हे राव शेठ नरवडे कडून मला शिकायला मिळालं. काय होतं बऱ्याचशा वेळा ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्या याच्यामध्ये आपण काय केलं गेलं पाहिजे की मनुष्य हा जसा आपण म्हणतो थोडासा चुकीचा पुतळा असू शकतो, पण त्याचा उद्देश जो असतो, त्याचं जे ध्येय असतं, टार्गेट जे असतं, तर ते कुठंतरी एक मोठं कंटिन्यू त्यांनी ठेवलेलं असतं मनामध्ये. तसंच आपल्याकडे बघा युवा एक जसं महिला वर्ग संपलाय, आपल्याकडे फार अनुभवी व्यक्तिमत्व, त्याला काय म्हणून बऱ्याच दिवसापासून जशी पडद्याआडची भूमिका, परंतु सिनियर पर्सन आणि नॉलेजचं भांडार आहे. फक्त मी असं म्हणेल की इतना बड़ा सागर है, आपकी मर्जी है, चाहे पेला लेके जाओ, चाहे लोटा लेके जाओ, चाहे हंडा लेके जाओ, 5 की मोटर लगाओ, 10 की लगाओ, जितना लेना चाहते हो ले लो, लेकिन लुटो ले लो, इतना बड़ा महासागर अपने पास में पड़ा है. अशाच पद्धतीने आपल्याकडे जाठर साहेब पण आहेत. तर जाठर साहेब कोण कम्फर्टेबल असेल प्लीज. संतोष जाठर सर यांचा अनुभव खूप गाढ आहे आणि सध्या टीमला खूप चांगल्या पद्धतीनं मोठ्या लेवलला घेऊन जाण्याचा मानस आहे. 2026 हे टार्गेट, हे वर्ष जे आपल्यासाठी, ज्याला काय म्हणत सुवर्ण काळ आहे, याच्यामध्ये आपल्याला खूप काही अपडेट करायचे. प्लीज वेलकम जाठर साहेब. जाठर साहेब आवाज येतोय, माईक ला हे करा. माईक सर तुमचा, कारण मी ऑप्शन सगळ्यांना हे केलेले आहेत. बंद ऑप्शन नाहीये कोणासाठी, सगळं चालूच आहे. जसं जे टच करून बघा झालं की हे करता येईल. काय होतं मित्रांनो, बऱ्याचशा वेळा त्यांना परत एकदा आहे ना, ऐका ना सर, त्यांना परत एकदा ऑप्शन द्या. नाही ऑप्शन तर आहे, बऱ्याचशा वेळा काय होतं मित्रांनो, जो सेटिंग आहे ना, आपण झूमला एकतर अपडेट करतोय सेटिंग मध्ये, जर आपण आपला माईक आपणच म्यूट केला असेल तो ऑन होत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अशा काही गोष्टी असतात, थोडासा व्यत्यय येत राहतो. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्यासाठी आपण थोडस त्याच्याशी कंटिन्यू, ज्याला आपण छेड नाही, म्यूट झाला का, अनम्यूट झाला का, ऑन झाला का, काय केलं का, ज्याला काय म्हणतो चेकिंग, प्रॅक्टिसचा भाग आहे, हरकत नाहीये. कारण इथून ऑप्शन तर 100% आहे, तरी पण आणखी एकदा मी याच्यामध्ये सेटिंग मध्ये पाहतो, जेणेकरून सरांना एकच मिनिट मी जाठर साहेब. ते नवीन मेंबर त्यांना
येतोय? माईकला टच करून बघा. जटा सरांचं आपण स्पेशल तसं एक सेशन पण ठेवणार आहोत. बहुतेक काय जे नवीन मेंबर्स आहेत त्यांना पण ठीक आहे. आणखी न्यू कोणी असेल तर सुचवा. हे जे ओप्पो जे आहे 2579 हे कोण आहेत? आपल्याकडे डॉक्टर पण दिसत आहेत बरं का. डॉक्टर बारकर पण आहेत. डॉक्टर साहेब कम्फर्टेबल आहात का? डॉक्टर साहेब आवाज येत असेल, कम्फर्टेबल आहात तुम्ही? जटर सरांचं थोडस माईकचा इश्यू झाले डॉक्टर साहेब आलेत, बोला डॉक्टर. डॉक्टर साहेब बोला. जय हर्षम सर. हा, तनपुरे मॅडमनी खूप छान सांगितलं आणि सांगून आपण सांगण्यापेक्षा स्वतःचा त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे. आणि आपण जवळजवळ सगळ्या अशा परिस्थितीमध्ये आहोत का सगळ्या खालच्या लेवल पासून वर म्हणजे सगळेच गरिबीतून किंवा सर्वसामान्य कुटुंबातले मनुष्य सगळे. आणि तिथून त्यांनी स्ट्रगल खूप करून ते आज कशा लेवलला गेलेत किंवा त्यांचा स्वतःचा 1 लाखाचा डिस्को आले. तर त्यांनी खूप छान अनुभव शेअर केला. आणि त्यात लेडीज म्हणलं का लेडीज साठी खूप छान राहत. सगळ्यासाठी चांगले पण लेडीज साठी अजून चांगलं राहतं ते. ओके, थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर साहेब. डॉक्टरांची एक खासियत सांगतो मित्रांनो, ज्यांना कोणाला आणखीन जास्त संपर्क नसेल, कारण ते एकतर माझ्या गावामध्ये बालम टाकळीमध्ये जॉब करतात. आणि दुसरी गोष्ट असं, फार माणूस जर टेन्शन मध्ये असेल ना, फक्त डॉक्टरांना 2 मिनिटं भेटायचे. डॉक्टर हसले, टेन्शन फ्री माणूस. कारण डॉक्टरांचा स्वभाव खूप आता. डॉक्टर साहेब असं बोलायचं होतं, जस्ट तुम्ही आता पंजाब टूर केली, कशी वाटली तुम्हाला? मला ते सेकंड ट्रिप आहे, पहिली दिल्ली होती ना, आज जी तुमची पंजाबची टूर झाली, पूर्ण फॅमिली होती, जवळपास दिदी नव्हती परंतु बाकी टोटल फॅमिली होती बरोबर. जस्ट एक अर्ध्या मिनिटामध्ये डॉक्टर पंजाबची टूर कशी वाटली तुम्हाला गावानं दिलेली? लेफ्ट झाले सर ते. लेफ्ट झाले, ओके. हे ओप्पो कोणाचा आहे हा? नंबर बघा ना मॅडम. मला वाटतं शेख सर पण दिसतात, एक तन्वीर शेख सरांनी मला असं वाटतं बहुतेक चांद्याच्या पुढे ते शेख सर असायत, असा एक अंदाज आहे माझा. तर शेख सर कम्फर्टेबल असेल तर प्लीज. फार अनुभवी व्यक्तिमत्व आहे शेख सरांचं, जवळपास महाराष्ट्रात नाव आहे. हा बोला डॉक्टर. काही टेक्निकल इश्यू असतात मित्रांनो, आपल्याला थोडं शिकणं, म्यूट अनम्यूट आवाज येणं किंवा माईक ऑन करूनच बोलणं, आपण काय बोलतो ते समजणं, हे सगळ्या गोष्टी होतात. ते आपल्याला काय नाही, आता शिकण्याचा चान्स आहे. मग याच्यामध्ये काय करावं लागेल, थोडस टेक्निक घ्यावं लागेल. हरकत नाही, आपण फॅमिली जाऊ, पण खूप चांगल्या पद्धतीने सेशन चालू होते. किंवा सर पुन्हा ऍडमिट झाले, ऍड झाल्यामुळे कदाचित आवाज येण्याची संधी येऊ शकते. बघूया. शेख सर आहेत का कम्फर्टेबल? हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. आवाज येतोय, बोला. माईक चालू होतं तुमचं? नाही, हे ओप्पो CPH 2579 हा नंबर जो आहे ना, तिथून आवाज येतोय. कोण आहे माहित नाही. एक मिनिट. हो बोला ना. दिघे. हो बोला ताई, बोला ताई. काय बोलतो? बर ठीक आहे. ओके ताई. जठार सरांना घ्या सर.
न्यूट्रिचॉर्ज वुमन त्याचं सांगा ना थोडंसं. हा न्यूट्रिचॉर्ज जे वुमेन्स आहे ते मी यूज करायला लागले. महिना पण नाही झालाय, पण त्याचे चान्सेस चांगले आहे आणि प्रोडक्ट पण खूप छान आहे. माझ्या मुलीला पण वापरते आणि मी पण वापरते आणि मुलगीच म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीला आणलंय ते, मेन्स आणि वुमेन्स. वाव, व्हेरी गुड व्हेरी गुड. जगताप सर दिसतायत, माईक होतोय का? धन्यवाद ताई. काय माहितीये का, जस्ट नवीन नवीन व्यक्ती असल्यामुळे तुम्ही नेक्स्ट टाइमला या मनीषताई सारखं तुम्ही पण बोलाल, तुम्हाला पण एक अनुभव येऊन जाईल. हो हो, थँक्यू. जगताप साहेब, जगताप सरांचं माहिती होतंय का? जगताप सर ट्राय करतात बहुतेक झूम मीटिंग. झूमचं जे एक ऑप्शन राहतं बघा, माईकला म्यूट, आणि त्याला जर आपणच जर समजा म्यूट केला ना तर त्याला तो ऑप्शन नसतो पुढे, म्हणजे माझ्याकडे तो ऑप्शन राहत नाही. माईक जर चालू असेल तर मी त्याला इथून अनम्यूट करू शकतो. डॉक्टर साहेब आले बर सर तो परत. आपण तोपर्यंत डॉक्टर साहेबाला धुरीचा अनुभव घ्या डॉक्टर सरांचा. डॉक्टर आवाज येतोय का? तोपर्यंत काय करूया, आपल्याकडे जर कम्फर्टेबल असतील राजू शेठ नरोडे, एकदा आपण काय होतं, कम बोलते लेकिन चौका छक्का ही लगाते. कम्फर्टेबल आहात तुम्ही? जेटर सरांचा माईक ऑन झाला. हॅलो, हा बोला बोला. नमस्ते नमस्ते, बोला. लेडीजला चान्स द्या सर बोलायला. लेडीज झाल्या सर जवळपास, म्हणून तुम्हाला संधी दिली. पांडव सरांच्या मिसेस आहेत ना, ताई आहेत ना बोलायला. बोलले ना तुम्ही नव्हते काय त्यावेळेस. ते जटर सर आले सर, जटर सरांना घ्या परत, नको त्यांचा अनम्यूट होऊन तो. संतोष जठार सर, परंतु माईक हे करा सर. माईक तर मला सर दिसतोय, अनम्यूट आहे. ते काय ओपन झालाय ना त्यांचा. हो, माईक ओपन आहे सर, बोला, ट्राय करा. माईक ओपन झालाय, बोला म्हणा चॅटर सर. नाही बहुतेक माईकचाच इश्यू आहे. नाही त्यांचा प्रॉब्लेमच. बघा, होतं माहितीये का, की प्रत्येक अनुभव हा ज्याला आपण काय म्हणतो विकत घ्यावा लागतो. जसं एका राजदरबारात एका कवीला सांगितलं गेलं की या दुनियेचा सार सांगा आणि एक पुस्तक लिहून आणा, या सगळ्या धर्माचा एक सार सांगा. तर त्यावर त्या कवीला सांगितलं 100 पानाचं पुस्तक आणलं. 100 पानं कोण वाचणार, शक्य नाही. परत तयार करा, 50 पानाचा केला, नाही म्हणले शक्य नाही, परत 10 पानाचा तयार केला. सगळ्या धर्माचा काही सारच आहे ना. म्हणले सर एवढं वाचलच पण वेळ नाही. शेवटी वैतागून लास्टला आले, एक पानात लिहिलं. म्हणले सर एक पान पण कोणाला लिहिण्याची म्हणजे वाचण्याची सवय नाहीये, साऱ्या धर्माचा एक सार लिहा. आणि शेवटी सगळ्यात त्यांनी लिहून आलं, इस दुनिया में फ्री में कुछ भी नहीं मिलता. तसंच आहे बघा, टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे की टेक्नॉलॉजी ही वैयक्तिक थोड्या काही गोष्टी कराव्या लागतील. प्रत्येक वेगळी प्रत्येक याच्यात पारंगत असते. जसं या सरांची खासियत सांगायची म्हणलं की त्यांच्याकडे खूप बारीक नॉलेज आहे. नेटवर्किंग असेल, आणखी पण असेल, आध्यात्मिक असेल, खूप जबरदस्त नॉलेज आहे. त्यांचा आपण 100% कधी ना कधीतरी लाभ घेऊ. आणि त्यासाठी बघा, ज्यांना संधी मिळाली, ज्यांना मिळाली नाही, असं कोणताही कसाही उद्देश नसतो. कारण आपले एक